पश्चिम महाराष्ट्रात 2019 साली भाजपने एक मेगा भरती केली होती। ते मेगा भरतीतच अनेक पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय घराणी भाजपकडे गेली होती। पण आज 5 वर्षांनंतर तेच चित्र आपल्याला उलट बघायला मिळतंय। सुरुवात भैयासाहेबांपासून झालेली, म्हणजे लोकसभा त्यांनी जिंकलीच आहे, माळशिरसचं पार्सल ते परत पाठवणार आहेत। पण आता इकडे इंदापूर, काबीज आणि फलटण भैयासाहेब काय आणखी काय काय आता दिसल मी मागाशी भाषणात बोलल्याप्रमाणे चांगली फळं अख्ख्या महाराष्ट्रातून निवडायचं काम जयंत पाटील साहेब करायला लागलेले आहेत आणि एक चांगलं राज्य देण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगली टीम बांधली जात आहे। आज त्याचं उदाहरण आपण बघितलं, हर्षवर्धन पाटील साहेबांचा प्रवेश। थोड्याच दिवसांनी माझ्या इलेक्शनला ज्या ज्या लोकांनी काम केलं ते फलटण आणि मान तालुक्यातले सुद्धा प्रवेश आपल्याला झालेले दिसतील। फलटण नंतर काय फलटण तर साहेबांनी डिक्लेअर करून टाकलं। फलटण आहे, मान आहे, कारण कसं आहे या राज्यात कधी काळी विजयदादांचा गट मोहिते पाटलांचा गट किती ऍक्टिव्ह होता मी वेगळं सांगायची गरज नाही। आज दादा मला पहिल्यांदा भाषण करताना दिसले, मी तुमच्या वेळी एक अर्धा मिनिटं बोलले, तुम्हीच सांगितले, आज दादा 1 मिनिटं बोलले। म्हणजे दादांसाठी एक टॉनिक आहे, दादांचा गट पुन्हा एकदा राज्यात सत्ता गाजवणं। बऱ्याच लोकांना आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब समजले नाहीत आणि दादा शांत राहून सुद्धा काय करिश्मा करू शकतात हे फक्त पवार साहेबांना माहिती आणि ते पवार साहेबांनी जाणलं आणि दादांनी तो करिश्मा दाखवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। इंदापूरचं प्रवेश हा दादांनीच घडवलाय, मला 100% खात्री। फलटणचंही तिकडूनच कनेक्शन आहे तुमच्याकडनंच। अशा आणखीन किती भरपूर आहेत, दिसतील हळूहळू तुम्हाला। ही मोहिते पाटलांची पुढची पिढी मध्यंतरी थोडा सेटबॅक होता, पण पुन्हा एकदा पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, असेच सध्याचं एकूण यांची राजकीय चाली आपल्याला बघायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।